सध्याच्या कलांनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर आहे। भाजप वैष्णवी 84 जागा घेऊन आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर आरजेडीला यंदा गेल्या वेळेपेक्षा निम्मीच मतं मिळाली आहे। बिहारमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश गाठता आलं नाही आणि त्याचा फटका खरं तर महागठबंधनला बसलेला आहे। आरजेडीला त्याचा खरा फटका बसला। अगदी अत्यंत महत्त्वाचे खरं तर हे आकडे म्हणावे लागतील, कारण आता जवळजवळ 5व्यांदा नितीश कुमार हे सत्तेत येऊ शकतात अशीच इथं शक्यता होती आणि आता हे एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते देखील हेच सांगत होते आणि आता आलेल्या निकालांनुसार पुन्हा एकदा एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार आहे। आणि स्नेहिल खरं तर आपण दृश्य बघू शकतो, साम टीव्ही वरती जल्लोष सुद्धा आता बिहारमध्ये सुरू झालेला आहे। एनडीएचे जे काही समर्थक आहेत ते अगदी नितीश कुमार यांच्या फोटोलाही पेढे भरवताना दिसतात। अगदी यावेळेची सगळ्यात महत्त्वाची खरं तर ही बिहार विधानसभा निवडणूक होती आणि त्यानंतर आपण बघतोय आता राज्यात देखील जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। अर्थातच भाजपला मोठं यश इथं मिळालेलं आहे, सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलेला आहे आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नागपूरमध्ये, महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये आपण बघतोय जल्लोष करतायत। हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी इथं कार्यकर्ते करत असल्याचं दिसतंय। बिहारमध्ये ही निवडणूक होती, बिहारची विधानसभा होती, मात्र संपूर्ण देशाचं लक्ष त्याकडे लागलेलं होतं, कारण की नितीश कुमार हे जे आहेत ते केंद्रात सुद्धा मित्रपक्ष म्हणून आहेत आणि त्यामुळेच काय नेमकं इथे सत्ता पालट होते का, इथलं चित्र काय आहे त्याच्यावरती केंद्रात खरं तर परिणाम होणार होता। सुरुवात केलेली आहे, एकमेकांना पेढे भरवण्यात येत आहेत। भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आनंदी आहेत। अर्थातच बिहारमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष